सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना समर्थन देण्यासाठी फुटाणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी सुरुवातीपासून काँग्रेस विचारांचा असलो तरी कवी म्हणून काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षातील विसंगती शोधत असतो. सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आहेत. कवी लेखकांनी सत्तेच्या बाजूने नाही तर सत्तेच्या विरोधात उभे राहायला हवे. व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत. लोकसभा निवडणूक पात्र खासदार निवडून देण्यासाठी असते. देशाची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय राजकारण, विकासाच्या प्रश्नांची जाण असणारे खासदार निवडून गेले पाहिजेत. प्रणिती शिंदे यांच्यात ही पात्रता असल्याचा दावा त्यांनी केला. सर्वच पक्षाचा म्हणजे कुठल्या एका पक्षाचा नाही. आणि मी तर या विचाराचा आहे की काँग्रेस आणि भाजप हे मुख्य प्रवाह आहेत या देशातले. आणि दोन्ही पक्षात चांगले लोक असावेत, चांगले खासदार असावेत, चांगले नेते असावेत. भाजपत अटल बिहारी वाजपेयी असले पाहिजेत आणि काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण जन्माला आले पाहिजेत. आणि जो सुसंस्कृतपणा या महाराष्ट्राने जोपासलेला इतके दिवस तो टिकला पाहिजे. परंतु गेल्या 8-15 दिवसात वातावरण फारच कलुषित वगैरे होत चाललेलं आहे. आणि त्यात काही उच्च पदस्थांनी गेल्या 2-3 दिवसात ज्या पद्धतीची वक्तव्य केली तर ते पाहून तर आपल्याला खूप खंत वाटते त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट अशी की मग साहित्यिकांनी गप्प बसावं का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पण जेव्हा आपल्याला कळते की चांगले उमेदवार निवडून आले पाहिजे तर मग आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. निवडणूक झाल्यानंतर मग कविता करणं, भाषण करणं वेगळं आहे. सोलापूरशी माझा काय संबंध आहे असं तुम्हालाही माहिती आहे. दमानी पुरस्कारापासून किंवा यशवंतराव आपल्या निर्मल कुमार फडकुले पुरस्कारापासून सुशील कुमारजी शिंदे यांनी ही जी जबाबदारी दिली, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोलापुरात जास्तीत जास्त व्हावे, तीच भूमिका प्रणिती शिंदे यांची आहे. त्यामुळं प्रणिती शिंदे यांच्यासारखा एक सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार की जो लोकसभेत आपली भूमिका जास्त प्रभावीपणे मांडू शकतो, हिंदीतून, इंग्रजीतून, मराठीतून, आणि स्पष्ट वक्तेपणा प्रणितीजीकडे आहे. त्या ठिकाणी त्याचा आपण 15 वर्षातला विधानसभेतला परफॉर्मन्स सगळा पाहिला आपण त्या ठिकाणी. तर आपल्याला असे खासदार पाहिजेत की जे तिथे बोलतील, जनतेच्या वतीने बोलतील. त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने तर बोलावंच लागतं तिथे त्या ठिकाणी सभागृहात, पण जे महत्वाचे ज्वलंत प्रश्न असतात त्या प्रश्नासंदर्भातही बोललं पाहिजे त्या ठिकाणी. आणि आता काय झालेलं की स्वप्न दाखवणारे सगळे जाहीरनामे वाचले की आपल्याला कधी कधी खटकतं की गॅरंटी हा शब्द दुकानातला आहे, राजकारणातला नाही. एखादा दुकानदार माल विकताना गॅरंटी देतो, त्याला मालाची गॅरंटी द्यायची असते. पण अशा शब्दाचा उपयोग जेव्हा कुठे होतो भाषणातून वगैरे तर आपल्याला वाटतं मग या मागच्या गॅरंटीचं काय झालं. जसं काही वर्षापूर्वी मुंबईत अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक होणार यासाठी बातम्या आल्या. त्याचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान साहेब यांच्या हस्ते झालं. भूमिपूजन म्हणजे काय, पाण्यात बोट नेली होती आणि पाण्यावरच काहीतरी टाकायचं असतं, पानं फुलं ती टाकली होती. त्यानंतर 1 वर्षात वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक 10 वर्षात उभंच राहिलं नाही. मग आता या गॅरंटीबद्दल काय बोलायचं त्या ठिकाणी. दुसरी गॅरंटी अशी की सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही कबुली या केंद्र सरकारने राज्यसभेत दिली होती. पण अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला नाही, अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला नाही. या गॅरंटीबद्दल काय करायचं. गॅरंटी तर अशीच आहे की ज्या 14 साली जी दिलेली आपल्याला गॅरंटी होती ती गॅरंटी एक तर 15 लाखाची होती. ती ठीक आहे, आता घासून घासून लोकांना ती फार जुनी झाली ती त्या ठिकाणी. पण पेट्रोल दर, गॅसचे दर, ते आपण घरगुती गॅस जो वापरतो सिलेंडर त्याचे दर, हे 10 वर्षात दिलेल्या गॅरंटीचं काय झालं. आपण पुढच्या गॅरंटीचं नंतर पाहूया. घरटे बदलत पक्षांचे थवे, घरटे बदलत पक्षांचे थवे नव्या नव्या फांदीवर बसतात.
घरटे बदलत पक्षांचे थवे नव्या नव्या फांदीवर बसतात आणि घाटावरच्या कावळ्यांनाच अतृप्त आत्मे दिसतात. घाटावरच्या कावळ्यांनाच अतृप्त आत्मे दिसतात. तर एक आहे की आपण काय बोलावं, कुणाबद्दल कसं बोलावं हे लोक विसरले की तुम्ही 5 वर्षापूर्वी काय बोलले होते, त्याच व्यक्तीबद्दल आज काय बोलतात. तर या राजकारणातल्या गोष्टी कशा आहेत त्या बोलाव्या तितक्या कमी आहेत तिथल्या. म्हणजे राजकीय भाष्य तुम्ही बऱ्याच ठिकाणी केलेले आहे, मंगळसूत्रावरही बऱ्याच ठिकाणी भाष्य केलेलं की मंगळसूत्र हिसकावून नेतील, हे करतील काँग्रेसवाले. आता काँग्रेसवाले कशाला मंगळसूत्र हिसकावून नेतील त्या ठिकाणी. तर विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत, विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत, गळ्यातलं जपून ठेव. विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत, गळ्यातलं जपून ठेव. तेव्हा प्रगती म्हणाली. तर त्या विकास आणि प्रगतीचा हा संवाद आहे. विकास म्हणाला की दिवस चांगले नाहीत, गळ्यातलं जपून ठेव. तेव्हा प्रगती म्हणाले आपल्याकडे कुणाचंच लक्ष नाही, कोण जवळ येईल, कुणाचंच लक्ष नाही, कोण जवळ येईल. आणि जाहीरनाम्यासारखंच खोटं खोटं गळ्यात घातलं आहे, कोण हिसकावून देईल. प्रगतीच्या गळ्यातले दागिने खोटे सगळे त्या ठिकाणी. आता हिसकावून कशाला कोण घेते. तर हा सगळा प्रकार जे चाललाय ना इतका मजेशीर चाललेला आहे. काही लोक विधानसभेत ठीक आहेत आणि आपल्याला वाटतं की लोकसभेला का उभे राहिले. तेव्हा मला ते एक फार 50 वर्षापूर्वीचा विनोद आठवतो की एका मुलाला खूप मुली त्यांनी पाहिल्या पण ती मुलगीच पटत नसेल. जी येईल ती मुलगी नाकारायचो. घरातले आई वडील कंटाळले होते. मग त्याच्या एका शेजारच्या नातेवाईकांनी सांगितलं की एका गावात सुंदर पोरगी आणि तुला निश्चित आवडेल, ती हुशार आहे, फक्त एक प्रॉब्लेम आहे. हा मुलगा म्हटला काय प्रॉब्लेम आहे. नाही म्हणले मुलगी फार सुंदर आहे पण मुलीचा बाप फार कंजूस आहे म्हणे. म्हणजे कंजूस आहे म्हणजे तो कसा आहे की आपण त्याला हुंडा म्हणून जर मोटर मागितली तर तो मोटरसायकल देईल आणि हुंडा म्हणून मोटरसायकल मागितली तर सायकलच देईल. इतका कंजूस आहे. तो पोरगा म्हणला ठीक आहे म्हणला म्हणजे आपण जे मागतो त्याच्या निम्मत देतो ना, मग मी पोरीच्या आईलाच मागतो, पोरगी तर देईल. म्हणजे काही लोक लोकसभा का मागतात की लोकसभा नाही मिळत विधानसभा तर मिळेल, विधानसभा नाही